पेरणीच्या आधीच फसवणुकीचा डाव उधळला. बार्शी कृषी विभागाची धडक कारवाई. हजारो शेतकरी वाचले. पावसाची चाहूल लागली की शेतकरी नव्या आशेने बियाणांच्या दुकानाकडे धाव घेतो. घरातील साठवलेले पैसे, उसने आणलेली रक्कम आणि वर्षभराच्या कष्टांची स्वप्ने घेऊन तो पेरणीची तयारी करतो. पण याच आशेवर डल्ला मारत बोगस बियाणांचा काळा बाजार सुरू असल्याचे बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र वेळीच बार्शीत कृषी विभागाने कारवाई करीत हजारो शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक रोखली आहे. 26 मे रोजी दुपारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला गुप्त माहिती मिळाली की उडीद बियाणांच्या नावाखाली बनावट माल विक्रीसाठी आणला जात आहे. माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने स्वराज्य कॉलनी परिसरातील गोडाऊनवर छापा टाकला आणि तेथील चित्र पाहून अधिकारी देखील हादरले. निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या NUL 7 विश्वास या उडीद वाणाच्या बॅगची उबेऊब नक्कल करून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे साठवून ठेवण्यात आले होते. गोडाऊनमधून 216 बॅग जप्त करण्यात आल्या, तर यापूर्वीच 168 बॅग विक्री झाल्याचे उघड झाले आहे. एकूण 384 बॅग म्हणजेच तब्बल 7,52,640 रुपयांचा साठा कृषी विभागाने यावेळी जप्त केला आहे. ही कारवाई काही तास उशिरा झाली असती तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हे बोगस बियाणे पोचले असते. पेरणीनंतर उगवण न झाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असता. त्यामुळे ही कारवाई केवळ जप्तीची नसून शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आशा वाचवणारी ठरली आहे. या प्रकरणात शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांचे नाव समोर आले आहे. संबंधितांच्या विरोधात बार्शी पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही धडक कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे आणि उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, अतुल जाधव, बाळू बागल, किशोर अंधारे, गणेश पाटील, सोमनाथ भीमशेट्टी तसेच पोलीस प्रतिनिधी सचिन देशमुख यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.